शेती हे जगातलं सगळ्यात सुंदर करिअर आहे. आणि शेतकऱ्याची पुढची पिढी देखील शेतीमध्ये आले पाहिजे। यांनी ग्रामीण भागामध्ये फार लक्ष दिलं पाहिजे. त्याला न विचारता त्या शेतमालाचा भाव ठरवला जातो. का त्याला अधिकार नाही त्याच्या मालाचा? अशा लोकांना मतदान करणार नाही. लोक हुशार झाले. जगातली सगळी सिस्टम थांबल, शेती थांबणार. आणि ते अनुदान लाटण्यासाठीच तो प्रोजेक्ट केला जातो। तुम्हाला योजना मातीतल्या माणसांपर्यंत पोहोचवायच्यात, पण त्याला कमिटीवर नाही घ्यायचं. योजनेमुळे कुठलाही शेतकरी श्रीमंत झालेला मी पाहिला नाही. फक्त शेतकरी गरीब आहे, बाकी सगळे श्रीमंत. पण फुकट खरं शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. पुढे जाऊन पुढाऱ्यांवरचा विश्वास पण उडून जाईल लोकांचा. कुठल्या आमदारांनी 50% लक्ष शेतीकडे दिलं पाहिजे. पण शेती करणं हा धंदा नाही. पण 100% त्या आमदाराला आयुष्यभर आमदार ठेवल किंवा मुख्यमंत्री करेल इतकी ताकद राहणार. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होऊ पाहतायत आणि त्या अनुषंगाने आपण या महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला दौऱ्याचा विषय। आमदार कसा असावा एवढ्यासाठी कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळ्या क्षेत्रातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सभागृहामध्ये जाऊन तिथं मांडणं किंवा त्याच्या संदर्भातली जी काही धोरणं राज्य सरकार त्या क्षेत्रातली ठरवतं त्यावेळी आपल्या मतदारसंघातील या सगळ्या समस्यांचं मूळ लक्षात घेऊन त्या धोरणांमुळे हे सगळ्या समस्या सुटतील कशा असं एक धोरण राज्य सरकारचं व्हावं म्हणून हा आमदार हा घटक अतिशय महत्वाचा आहे। कारण आपण सगळेजण तर सभागृहामध्ये जाऊन आपली मतं मांडू शकत नाही, म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून आमदारांना तिथं पाठवतो। आणि आपण आज ज्या क्षेत्राविषयी बोलणार आहे ते क्षेत्र आहे शेती। सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय शेती आणि अतिशय चर्चेत असणारा विषय आणि अतिशय चर्चेत असणारं हे क्षेत्र आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या या शेतकऱ्यांच्या होत आहेत हे दुर्दैवानं खेदानं हे म्हणावं लागतं। आणि त्याच वेळी आपण महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे असेही आपण टिमकी वाजवत असतो। पण महाराष्ट्राच्या या सगळ्या कर्तृत्वाला कौतुकाला काळेमा फासणारी ही गोष्ट आहे हे पण लक्षात घ्या। आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपण हिंजवडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हिंजवडीचा IT पार्क जे आपल्या देशाची ओळख आहे IT इंडस्ट्रीची, त्या हिंजवडी पासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर असलेलं एक मानगाव आहे। खरं तर त्या IT पार्कचाच आता ते भाग झाले। अशा साऱ्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज या मानगावामध्ये आहेत आणि या मानगावामध्येच ज्ञानेश्वर बोडखे हे अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचं जाळं त्यांनी निर्माण केलंय। आणि एक प्रयोगशील शेती कशी करावी, नफ्याची शेती कशी करावी, शेतकरी हा 4 व्हीलर गाडीमध्ये हिंडला पाहिजे, शेतकऱ्याचा बंगला असला पाहिजे आणि शेतकऱ्याची पुढची पिढी देखील शेतीमध्ये आले पाहिजे, अशा पद्धतीनं शेतीचं अर्थकारण निर्माण करण्यासाठी ज्यांनी गेली 25-26 वर्ष काम केलंय, अहोरात्र काम केलंय, असे ते ज्ञानेश्वर बोडके साक्षात माऊली आपल्या सोबत आहेत। आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये। 2006 नंतर आपण पुन्हा एकदा या ठिकाणी भेटतोय आणि पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन बोलणार आहे। खरं तर आम्ही विधानसभेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरणार आहोत। महाराष्ट्राचा दौरा आम्ही काढलेला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांना आम्ही भेटून त्या क्षेत्रातले हे प्रश्न समस्या आणि त्याच्यावरची उत्तरं काय जेणेकरून आपण जे आमदार आता निवडणार आहे महिन्याभरात ते तिथं सभागृहात जाऊन राज्याचं जे धोरण बनवणार आहे, मग ते कृषी धोरण असेल, शिक्षणाचं धोरण असेल, कामगारांचं धोरण असेल, उद्योगाचं धोरण असेल, पायाभूत सुविधांचं धोरण असेल, हे सगळी धोरणं आपण त्या सभागृहात बनताना बघतो। पण आपले आमदार त्या ठिकाणी या संदर्भातले इनपुट किती देतात का नुसतं होयबाची भूमिका अदा करतात, हा खरा प्रश्न आहे। म्हणून आपण कुठले आमदार निवडून देतोय, मग आपले प्रश्न तसेच राहतात। कारण आपला जो प्रतिनिधी आपण तुम्ही मी किंवा इतर जे लोक आहेत हे आपण सभागृहामध्ये जाऊन
संबंधित विषयावरती बोलू शकत नाही. जिथं हा कायदा तयार होतो बरोबर. तिथं आपला प्रतिनिधी म्हणजे आपला आमदार हो. तिथं बोलत असतो, भूमिका मांडत असतो. तो सक्षम असला पाहिजे आणि म्हणून चांगला आमदार निवडण्याची जबाबदारी ही तुमची आमची आहे. हो. ती दुसऱ्या कोणाची नाही. आपण जबाबदारी झटकून चालणार नाही. बरोबर. म्हणून आपलं मत हे विकता कामा नये, बरोबर. कारण ते एवढं बहुमूल्य आहे. म्हणून या अनुषंगाने आज आम्हाला कृषी विषय समजून घ्यायचा, शेतकरी समजून घ्यायचा, शेती समजून घ्यायची. बरोबर. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. 25-26 वर्षाचा यज्ञ तुम्ही चालू केलेला आहे हा सगळा आणि चालू आहे. नेमकी काय परिस्थिती आहे शेतीची, काय वास्तव आहे, हे जरा तुम्ही आम्हाला सांगा. अतिशय चांगला प्रश्न घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताय. पहिल्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कारण तुम्ही लोक आमच्यासारख्या मातीतल्या लोकांना, आमच्यासारख्या पडद्याच्या पाठीमागे असलेल्या लोकांना इतके चांगले प्लॅटफॉर्म देता आणि या प्लॅटफॉर्म मार्फत आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख शेतकरी भाजीपाला, धान्य, दूध आणि फळांचं उत्पादन करतो. हे सगळं उत्पादन तुम्ही मीडियाने आम्हाला जो समाजासमोर आणलं, त्याच्यामुळं ग्राहक खूप निर्माण झाले. त्यांना घरपोच डिलिव्हरी द्यायचं काम करतो. ह्या डिलिव्हरी देण्यासाठी महिला बचत गटाच्या महिला चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यातून दररोज आम्हाला काही ना काही पैसे मिळतात. या पैशावरती आम्ही आमची कुटुंब सुंदर पद्धतीने जगवतोय, मुलांवरती संस्कार करतोय, त्यांना शिक्षण देतोय. शिक्षण दिल्यानंतर 100% शेतीतच त्यांना आणतो, कारण करिअर त्यांचं करावं लागतं. शेती हे जगातलं सगळ्यात सुंदर करिअर आहे आणि लोकांना डायरेक्ट विक्री केल्यामुळे त्यातून पैसे मिळतात. ग्राहकही खुश आहे. अनेक चांगल्या डॉक्टर असतील, कलेक्टर, कमिशनर अशी मोठ्या लेवलची जी लोक असतील यांच्याशी संबंध आल्यामुळं अनेक प्रश्न जे होते त्याची उत्तरं मिळवायला सुरुवात झाली आणि सिस्टममध्ये ज्या समस्या होत्या त्या समस्या सुटण्यास मदत होते. आणि अतिशय चांगला जिव्हाळ्याचा विषय तुम्ही घेतला की आपला आमदार कसा असावा. फार महत्त्वाचा विषय हा. खरंच आमदार एक मोठं पद आहे आम्हाला ग्रामीण भागासाठी. कारण गावचे सरपंच, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदार. तर आमदार हे जे आहे हे आमचं थेट राज्यांपर्यंत, थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत व आमच्या सगळ्या मागण्या किंवा आमच्या अडचणी पोहोचवणारी एक व्यक्ती आहे. ती कशी असावी हा अतिशय सुंदर आहे. खूप छान पद्धतीने यांनी ग्रामीण भागामध्ये फार लक्ष दिलं पाहिजे. जवळजवळ बऱ्यापैकी आमदार ग्रामीणच भागातले असतात. तर माझं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगणं आहे की आत्ता आपल्या देशामध्ये शेतकरी पिकवतो, खूप छान पिकवतो, प्रचंड कष्ट करतो, मेहनत करतो, प्रचंड रासायनिक खतं, औषधं वापरतो आणि बाजार समितीत विकायला गेल्यानंतर त्याला न विचारता त्या शेतमालाचा भाव ठरवला जातो. ही सगळ्यात चुकीची पद्धत गेल्या स्वातंत्र्य काळापासून म्हणजे 75-76 वर्षापासून आपण वापरतोय आणि तिथंच शेतकरी अडचणीत आहे. मी जर 20 रुपये खर्च करत असेल एखाद्या भाजीला उगवायला, एखाद्या फळाला, आणि मला बाजारात गेल्यावर 11 रुपये मिळत असेल, 8 रुपये मिळत असेल, तर किती दिवस जगणार शेतकरी? कसं जगणार? का त्याला अधिकार नाही त्याच्या मालाचा? तर आमदारांना सगळ्यांना माझी विनंती, तुम्हाला काम करायचंय, खूप चांगलं काम करणं गरजेचं आहे. आपण सगळेजण आता काहीतरी 5-25 टोळी गँग घेऊन फिरत असतो आणि त्यांच्या मार्फत प्रचार प्रसार करत असतो. त्याच गँगच्या आयुष्यभराच्या काय गरजा असेल त्यात पूर्ण करत असतात. बाकीचं काय? ज्यांनी मतदान केलं, 2 लाख 5 लाख मतदान लागत असतं, 25 लाख मतदान लागत असतं. हे मतदान करणारे वेगळे आणि 5-25-100 लोकांची टोळी घेऊन त्यांना 5 वर्ष जर जगवणार असेल तर आता यापुढे तरी लोक हुशार झालेली आहेत. अशा लोकांना मतदान करणार नाही. लोक हुशार झाले. कुठल्या पक्ष याच्याशी संबंध न ठेवता आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांनी प्रतिनिधी किती चांगलं काम आपल्यासाठी करतो, अर्थात त्यांनी त्यांचं सगळं सांभाळून, सगळी सिस्टम सांभाळून आमच्यासाठी काम करावं. थोडासा वेळ शेतकऱ्यांसाठी देणं गरजेचं आहे. कारण शेती हा असा व्यवसाय आहे, जगातली सगळी सिस्टम थांबल, शेती थांबणार नाही. आणि ज्या दिवशी शेती थांबल त्या दिवशी जगच थांबल, माणसंच जगणार नाही. कारण खाण्याचं काम आम्ही करतो सगळ्यात. इतकं महत्वाचा हा विषय. तुम्ही तर म्हणता की शेती थांबली तर माणसं जगणार. बरोबर आहे. हृदय थांबल. पोटाचा विषय आहे. अगदी खाल्लं तरच तो जगणार. हो. एवढं असून सुद्धा जी आपली सरकारची धोरणं बनतात, अनेक योजना आहेत. आता तुम्ही 25-26 वर्ष झालं काम करताय आणि ह्या 26 वर्षामध्ये तुमचा काय अनुभव आहे? सरकारी ज्या योजना आहेत त्या कागदावर किती राहतात, अंमलबजावणी कशी होते? बऱ्याचदा आपण बघतो की अनुदान देणाऱ्या अशा अनेक योजना येतात आणि ते अनुदान लाटण्यासाठीच तो प्रोजेक्ट केला जातो, असेही अनेक शेतकरी सापडतात. म्हणजे शेती करायची म्हणून ती योजना राबवली जाते, तर त्याचं अनुदान आपल्याला मिळणार आहे म्हणून आपण तो प्रोजेक्ट करतो. असे अनेक शेतकरी. तुमचा अनुभव याच्यातला काय? काय भूमिका असली पाहिजे आपली आणि कशा पद्धतीने ह्या योजना त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे? अनुदान ही एक फार मोठी सिस्टम आहे. आता अनुदान शेतकऱ्यांसाठी आहे का जे अनुदानाच्या योजना तयार करते त्यांच्यासाठी, हा एक मोठा प्रश्न
पुन्हा निर्माण होतो. तर आमदार हे जे पद आहे ना, ह्या पदाला महाराष्ट्रामध्ये जेवढे आमदार आहेत त्या प्रत्येक आमदाराने आपल्या परिसरामधला एक चांगला शेतकरी त्या कमिटीवर देणं फार गरजेचं आहे. आता काय होतंय की जो माणूस राजकारणात आहे तोच त्या कमिटीवर असतो. शेतकऱ्याला का घेतलं जात नाही? मी ग्राउंडचा माणूस आहे, मी मातीतला माणूस आहे. मातीतल्या माणसांना घेऊन योजना तयार करा ना, म्हणजे त्या शेत मातीतल्या माणसापर्यंत पोहोचेल. तुम्हाला योजना मातीतल्या माणसांपर्यंत पोहोचवायच्यात, पण त्याला कमिटीवर नाही घ्यायचा. मग योजना ज्या बनवल्या जातात तो काहीतरी हेतू ठेवून बनवला जातो. आतापर्यंत योजनेमुळे कुठलाही शेतकरी श्रीमंत झालेला मी पाहिला नाही. उलट योजनेमुळे अनेक शेतकरी नाराज होऊन नको ते प्रकार, नको ते कृत्य करणारे आपण बघतो. मग योजना कशासाठी मला तर माहिती नाही. कारण मला मला स्वतःला पण, आम्ही आता सध्या एवढं मोठं नेटवर्क आहे, प्रचंड काम करतो, चांगले पैसेही कमवतो, कुटुंबही खूप सुंदर जगवतो आणि अजिबात रासायनिक खताची आणि औषधाची शेती न करता गाईच्या शेणगोमूत्रावर शेती करतो, कडुलिंबाच्या पाल्याचा स्प्रे करून शेती करतो. त्याच्यामुळे आम्हाला खर्चही कमी आहेत. आमचा कुठलाही शेतकरी तुम्हाला निर्व्यसनी दिसेल, आम्ही व्यसनी पण नाही. कारण शेतकरी हा निर्व्यसनी असला पाहिजे, चांगल्या लोकांना खायला घालायचे म्हणून. मी जर गुटखा खाऊन गेलो आणि एखाद्याला भाजी द्यायला गेलो तर तो मला हाणून बाहेर काढेल, माझ्या तोंडाचा वास येईल. ह्या पण छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला शेतकऱ्यांना सांभाळणं गरजेचं आहे. म्हणून आमदारांनी पण ते सगळं सांभाळणं गरजेचं आहे. तर प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्याला निवडावा. त्याच्यानंतर योजना ही शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल त्याच्यासाठीची अंमलबजावणी पाहिजे. योजना अशी पाहिजे की त्याचा सगळ्यांना लाभ झाला पाहिजे. आपल्याच माणसांना फक्त लाभ झाला पाहिजे आणि पुन्हा ते पैसे आपल्याकडे आले पाहिजे किंवा आपला जो मतदार आहे त्यालाच मिळाला पाहिजे, अशा ठेवून योजना नाही बनवल्या पाहिजे. म्हणून 77 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळून झालं, फक्त शेतकरी गरीब आहे, बाकी सगळे श्रीमंत आहे. आता मजुरांसाठी योजना काढतात लोक, धान्य फुकट दे, रेशन फुकट दे, हे फुकट दे, ते फुकट दे. हे सगळं फुकट द्यायला काही हरकत नाही. त्यांना मतदान पाहिजे, त्यांनी द्यावं. त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. म्हणजे कुणाला फुकट द्यावं का नाही याच्याशी मतलब नाही. पण फुकट खरं शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. जो 20 रुपये खर्च करून बाजार समितीत 8 रुपयाने आपला माल विकतोय, त्याला फुकटाची गरज आहे. पण शेतकरी नेस्तनाबूत करून टाकले सगळे. शेतकऱ्यासाठी कुठल्या योजना नाही, कुठली सिस्टम नाही आणि कोणाला बहुतेक करायचंच नाही असं मला 25-26 वर्षात वाटलं त्या सगळ्या यंत्रणेमध्ये. मग आता हे जर सिस्टमॅटिक बनवलं, आता मला माणसं पाहिजे. माझ्याकडे 10 एकर शेती, मी 1 एकर शेती करतो. काय 1 एकर शेती करतो माहिती आहे का? बाकीच्या शेतीला माणसंच मिळत नाही. मग मी 9 एकर शेती पडून ठेवल्यामुळं 200 लोकांना मी खायला घालणार होतो. प्रचंड लोकसंख्या आपल्या देशाची, 12-13 कोटी लोकसंख्या आपल्या राज्याची. 12-13 कोटी लोकांना 3 टाइम रोज खायला लागणार आहे आणि खायचे पदार्थ फक्त शेतकरी निर्माण करू शकतो. अजून जगात कुठली मशीन तयार नाही झाली, अजून कुठले साधूही तयार नाही झालं, मंत्रांनी शेती तयार झाली, कुठला कॉम्प्युटर तयार नाही झाला की ज्या कॉम्प्युटरवरती बटन दाबलं की भेंडीला भेंडी लागली, दोडक्याला दोडका लागला. असं काय होणार नाही. आम्ही 16-16, 20-20 तास राबतो उन्हात तान्हात सगळ्या वातावरणात, म्हणून 12-15 कोटी लोकांना आपण खायला घालतो किंवा 140 कोटी जनतेला. म्हणून आमचा प्रश्न सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घेतला पाहिजे. आम्हाला काही नकोय. आम्हाला तर आमदारांचं इलेक्शन असतात, त्या इलेक्शनला कुठलं मटण दारू पण फुकट नको. आम्हीच उलट खायला घालू त्यांना. फक्त आम्हाला जो आम्ही पिकवतो ना, आमचं जे घाम गाळतो ना आम्ही, त्या घामाचे दाम द्यावेत. मी 20 रुपये खर्च केला तर मला 40-50 रुपये दिले पाहिजे. कारण राहिलेल्या 20 रुपयावर मी माझं कुटुंब पण जगवल. मलाही मुलांना शिक्षण द्यायचे. माझ्याही बायकोला कधीतरी मला वाटतं कारमध्ये फिरायला घेऊन जावं. कारण सकाळी 6 वाजता तिचा दिवस चालू होतोय, 11 कधी वाजतात कळत नाही. बिचारी फार काम करते, पण कधी फिरायला आम्ही घेऊन जाऊ शकत नाही कुठं. तिला ह्या हिरव्या ग्रीन शेतीच्या पलीकडे आम्ही काही दाखवू शकलो नाही. तर त्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे. म्हणून 2 रुपये शेतकऱ्याच्या खिशात कसं येईल अशी धोरणं असली पाहिजे. शेतकऱ्याकडूनच 2 रुपये कसे काढता येईल आणि त्याच्या जमिनी हडप कसे करता येईल अशी धोरणं नको आहेत आपल्याला. आणि ही धोरणं इतकी घातक ठरणार आहे, पुढे जाऊन पुढाऱ्यांवरचा विश्वास पण उडून जाईल लोकांचा. मतदान पण करायला लोक यायचे नाही. आता नोटेवर खूप लोक मतदान करतात बघा. म्हणजे कंटाळलेत लोक या सगळ्या सिस्टमला. तर ती सिस्टम सगळी कंटाळायच्या आधी लोकप्रतिनिधींनी जर बदललं ना तर खूप छान काम करू. आपल्याला लोकप्रतिनिधींची पण गरज आहे. कारण आम्ही ग्राउंड रूटला काम करतो, पण आमचं काय मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवायचं काम आपला आमदार करणार आहेत. त्यामुळे आमदार आणि शेतकरी यांचं रिलेशन खूप चांगलं पाहिजे. कुठल्याही आमदारांनी 50% लक्ष शेतीकडे दिलं पाहिजे, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. दवाखाने शाळा हे होतच राहणार आहे, त्याला काय. शाळा काढणारा पण धंदा आहे, दवाखाने काढणं पण धंदा आहे, पण शेती करणं हा धंदा नाही. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवा. हे सगळे व्यवसाय आहेत. तसं शिक्षण आणि दवाखाने फ्री पाहिजे, त्याच्यावर कुठलेही पैसे नाही घेतले पाहिजे. जे लोक टॅक्स भरतात ना, त्यांच्या टॅक्स मधून मरेपर्यंत दवाखाने फ्री पाहिजे, मरेपर्यंत शिक्षण. उलट हेच बाजार आपल्या देशात मांडले गेलेत. 1 वर्ष 2.5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला केजीला ऍडमिशन घ्यायला जर गेलं तर 1 लाख रुपये त्याला भरावं लागतात. म्हणजे ज्या मुलाला खर्च अजून तेवढा झाला नाही, तेवढे पैसे जर त्याला 1 वर्षाला शिकायला लागत असेल तर असं काय शिकवलं जाते आणि अशी काय सिस्टम आहे. या सगळ्या गोष्टींवरती आमदार साहेबांनी किंवा आपल्या लोकप्रतिनिधींनी 100% काम करावं. सगळे त्यांच्या सोबत राहतील. कारण त्यांना मटण दारून पैसे न देता निवडून देता आलं पाहिजे, कारण त्यांचाही खूप खर्च होतो. म्हणून मग ही लोकही कमवतात आणि लोकांनाच द्यायचे परत म्हणतात. म्हणजे अशा सगळ्या सिस्टम जे आम्ही पण त्याला दोषी आहे आणि ते पण दोषी आहे. दोघांचे दोष जर काढले तर तुम्ही म्हणता तसा लोकप्रतिनिधी तयार होईल.
हे सगळं विश्लेषण तुम्ही करताय आमदारांचं, म्हणजे कसा असावा आमदार याविषयी आपण बोलतोय. ते एका वेगळ्या विषयाकडं न्यायचंय मला तुम्हाला. MITच्या वतीनं गेल्या वर्षी एक राष्ट्रीय आमदार परिषद आयोजित केली होती. हो. MITचे जे कार्याध्यक्ष राहुल कराड आहेत यांच्या संकल्पनेतून, आणि त्या ठिकाणी देशभरातून 2000 आमदार आले आणि ज्या योजना आणि अ, योजनांच्या अंमलबजावणी, कायदा कसा तयार केला जातो, त्याच्या संदर्भात आमदारांची काय भूमिका असली पाहिजे, आपापल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं कामं केली पाहिजेत, अशा संदर्भातलं डिटेलमध्ये प्रशिक्षण हो. त्या ठिकाणी देण्यात आलं 3 दिवसात. हो. आणि 2000 आमदार आले. हो. तर या अशा पद्धतीच्या परिषदा तुम्हाला कशा वाटतात, किती आवश्यक वाटतात? फार फार गरजेचं आहे. कारण लोकप्रतिनिधी पण कसा असावा किंवा लोकप्रतिनिधींनी नक्की काय केलं पाहिजे, जेणेकरून सुशिक्षित लोकं पण लोकप्रतिनिधी व्हायला येतील आता. त्या पद्धतीने MITचं जे काम आहे, अतिशय सुंदर चांगलं काम आहे. याच्या आधी त्यांनी मला 2-3 वेळेला सरपंच संसद, म्हणजे देशभरातल्या सगळ्या सरपंचांना बोलवून ऑर्गॅनिक शेती पण त्याच्यात ॲड कशी करता येईल गावागावात, त्याच्यावरती बोलायला लावलं होतं. माझा मुलगाही त्यांच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचं, शेतीशी निगडीत जे इंजिनिअरिंग आहे त्याच्यासाठी त्याला बोलवत असतात. त्यांचे विचार आणि कल्पना खूप चांगल्या आहेत त्या. कारण 100% लोकप्रतिनिधी जर चांगला असेल तर तो त्या भागाचं रामराज्य व्हायला वेळ लागणार नाही, एवढं नक्की. अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं हे प्रशिक्षण आवश्यक आहे. आवश्यक आहे. बरोबर. अनेक गोष्टी तुम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आता ही तुमची शेती आहे. हो. काय काय लावलंय याच्यामध्ये, बरं. जरा आम्हाला सांगाल हो, आता ही जी शेती आहे, ही साधारण 10 गुंठ्याचं हे शेडनेट हाऊस आहे. या शेडनेट हाऊसमध्ये मी 27-28 प्रकारचा भाजीपाला लावलाय वेगवेगळ्या पद्धतीचा. आता स्ट्रॉबेरी लावली, स्ट्रॉबेरीचा सीझन आहे म्हणून. तर याच्यामध्ये मी हळद घेतो, कारली, दुधी, दोडका, थोडासा गाईचा चारा पण केलाय, नेपियर. इकडं सगळ्या तिन्ही प्रकारच्या हळदी पण, ह्या सगळ्या भाज्या केल्यात. जरा आम्हाला हळदी हो. हळदी तुम्ही दाखवा ना हो. जरा. या. तर हे सगळे जे प्रकार आहे हे मी का केले, तर माझ्याकडे ग्राहक येतो आणि मी फक्त कोथिंबीरच जर लावली तर तो ग्राहक माझा 2 तास वेळ खातो आणि 10 रुपयाची एक जुडी घेऊन जातो. 2 तासाला 10 रुपये मला परवडत नाही. आता मी 27 प्रकारचा भाजीपाला लावलाय. ग्राहक येतो, हे बघतो, यातलं पाव किलो, त्यातलं पाव किलो, सहज एकाचं बिल 500 रुपये होतात. दिवसभर 5-6 ग्राहक आलं, 3000चा बिझनेस झाला. 3000 म्हणजे ₹1,00,000 महिना. पण तुमच्या आता तुमच्या इथून पुणे शहर, आता तुम्ही पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहराचा भागच आहे. भागच आहे, बरोबर. तुम्हाला हे जवळ आहे. हो. पण एखादा शेतकरी लांब आहे, हो. दूर आहे, हो. 100, 200, 300, 400 किलोमीटर वर आहे, हो. त्याला कसं हे परवडेल? कुठल्याही परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर गावामध्ये 50% शेतकरी शेती करत असतात आणि 50% लोक नोकऱ्या करत असतात. नोकऱ्या करणारे पण गावात खूप आहेत. सरकारी नोकरी असेल, दवाखान्यात असेल, छोटे छोटे किराणाची दुकानं असेल, उद्योगात, यांना तर खायला लागणार आहे ना. त्याच्यामुळं मिश्र पिकं करायची. भरपूर पीक, एक पीक घेतलं तर माणूस कमी खरेदी करणार ना, कारण त्याला पाव किलोच लागते. पण सगळी पिकं करून सगळ्यातलं पाव पाव किलो घेतलं तर फार कमी ग्राहकात जास्त बिझनेस होईल. हा बिझनेस माइंड आहे. शेतीमध्ये बिझनेस माइंडची फार गरज आहे आता. 100% पाहिजे. म्हणून आमची पुढची पिढी शेतीत आली. तुम्ही जे म्हणता ना, पुढची पिढी शेतीत आली पाहिजे. मी जर पैसे कमावले, मी चांगला राहिलो, आनंदात हसत खेळत, माझ्यावर कुठलं कर्ज नाही, कोणाशी वाद नाही, कोणाची कुटाळी काढत नाही, तर लोक, माझी मुलं येणार ना त्याच्यात आणि आनंदात जगतोय. तुमच्या पुढच्या पिढीचा विषय तुम्ही काढला माऊली, म्हणून विचारतो. हो. हे तुम्ही सांगितलंच मला, पण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो हो. की बघा, म्हणजे तुम्हाला धक्का बसेल अशीच ही गोष्ट आहे. धक्का म्हणजे दुःखद धक्का नाही, आश्चर्याचा धक्का आहे. माऊलींना मुलगा आणि मुलगी आहे. इंजिनियर झालेला, मेकॅनिकल इंजिनियर झालेला मुलगा त्यांनी शेतीमध्ये त्याला आणलेला आहे, आणि एकच मुलगी आहे. तिचं लग्न ज्यावेळेस करायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी शेतकरी नवरा शोधला आणि शेतकऱ्याच्या घरी ती दिली आहे, आणि हे जाणीवपूर्वक त्यांनी केले. खरं तर हिंजवडीच्या अगदी लागून असणारी ही मंडळी आहेत. करोडोंचा भाव यांच्या शेतीला आहे. तरी असे निर्णय तुम्ही घेतले, काय भूमिका याच्या मागची होती? खरं म्हणजे हे आमच्या प्रेक्षकांनाच नाही तर या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी वर्गाला ही गोष्ट कळावी. कारण याचं कारण सांगतो. आज गावोगावी सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे, तर शेतीमध्ये जी मुलं आहेत त्यांची लग्न जमत नाहीत, आणि हा प्रचंड मोठा प्रश्न, गंभीर समस्या आज शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये, घरामध्ये हे जाणवते. बरोबर, फार महत्वाचा हा प्रश्न आहे. तर आता आम्ही सगळे काय म्हणतो, शेतकऱ्याच्या मुलाला मुली मिळत नाही. बरोबर, सगळे शेतकरी पण म्हणतो. शेतकरी स्वतःच शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही. मग कोण दिला आम्हाला आमच्या मुलांना मुली? म्हणून मी काय केलं, तर माझ्या मुलीचं लग्न करायचं तेव्हा तिच्याशी मी बोललो, तर तुझी काय अपेक्षा आहे? ती म्हणली, मला शेतकरीच नवरा पाहिजे.
स्पष्टपणे तिने क्लिअर. ती पण BSc ॲग्रिकल्चर आहे, म्हणजे ती पण ॲग्रिकल्चर म्हणजे पदवी घेतलेली मुलगी आहे. आणि मग तिचं ठरवायचं आम्ही, तर आम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे ज्यांचे कॉम्प्युटरचे शॉप होते, ते स्थळ आलं. आणि त्या स्थळाला आम्ही सांगितलं, तुम्ही शेती करणार असेल तर आम्हाला तरच मुलगी म्हणजे द्यायची. द्यायची. आमचं फिक्स आहे तसं. त्यांनी तो सगळा व्यवसाय बंद केला आणि तिच्यासोबत मी शेती करायला तयार आहे आणि मग त्यांचं लग्न झालं. म्हणजे ठरवून. आणि चांगले पैसे मिळत होते त्या व्यवसायात. असं काही नाही की पैसे मिळत नव्हते. खूप चांगले पैसे. आता तेवढेच पैसे दोघं जण नवरा-बायको शेती करून दुधाचा व्यवसाय करतात. आणि तिथंच राजगुरुनगर, चाकणच्या परिसरामध्ये भाजीपाला उगवतात. तो पॅकिंग करतात आणि मुंबईची ग्राहक येऊन त्यांच्याकडनं घेऊन जातात. आणि खूप चांगले पैसे मिळतात. इतके आनंदाने जगतात. शिवाय त्यांना कुठं जायचं असलं, आता त्यांना अभिनव नावाचा एक मुलगाही झालाय. म्हणजे ठरवून हे सगळं केलं. मुलगा जर तुम्ही पाहिलं तर तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. आमच्या ग्रुपमध्ये जवळ-जवळ 1.5 लाख इंजिनियर आहेत. सगळे इंजिनियर शेती करतात. कुणीही नोकऱ्या करत नाही. कारण इंजिनियर नोकरीत जर गेलं तर आता पुण्यामध्ये 15-17 हजार रुपये पगार आहे. त्यापेक्षा ही मुलं सहज लाख-लाख रुपये महिन्याला कमवतात. आणि लाख रुपये महिना म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरचं पॅकेज झालं ना. शेतीच्या माध्यमातून आपल्या इंजिनिअरला जर चांगले पैसे मिळत असेल, अर्थात आम्ही जी शेती करतो ती डोक्याची शेती करतो, नुसती कष्टाची नाही. कष्ट आणि डोकं ह्या दोन्हीची जोड देतो. जसं भक्ती आणि शक्ती आपण म्हणतो. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज एकत्र आल्यानंतर जे झालं ते खूप मोठं काम झालं. त्या पद्धतीचं काम शेतीमध्ये डोकं आणि मेहनत याला एकमेकाची जोड जर झाली तर खूप सुंदर काम करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही मार्केटिंग स्वतः करतो, विक्री. त्याच्यामुळं भारतामध्ये अभिनव ग्रुप सगळ्यात श्रीमंत आहे, सगळे चांगलं जीवन जगतायत. कारण विक्री करतो म्हणून. आपण तुमची ही म्हणजे फार महत्वाचा विषय तुम्ही मांडला. आपण तुमची ही शेती थोडी समजून घेऊयात. हो. तुमच्या हळदीचं पीक मगाशी तुम्ही मला दाखवलं. हो, हो. तर ह्याच्यामध्ये काय नेमकं प्रकार आहेत आणि ह्याचे फायदे काय आहेत? त्याचं उत्पन्न कसं आहे आणि शेतकऱ्याला कसं परवडतंय? ही पांढरी हळद आहे, याला आंबे हळद म्हणतात. हा. ही हळद ज्या ब्युटी पार्लरच्या मुली आहेत ना, पार्लरमध्ये मेकअपसाठी वापरली जाते. सध्या आम्ही 100 रुपये पाव किलोनी गेल्या 10-15 वर्षापासून पार्लरवाल्या मुलींना ही हळद विकतो. 100 रुपयाला पाव किलो म्हणजे 400 रुपये किलो. ओलीच हळद काढतो. हळद पण तिथं तुम्हाला दाखवता येईल इकडे. ते हळकुंड म्हणजे ही हळद. म्हणजे ही पांढरी हळद आहे, पांढऱ्या कलरची. म्हणजे चेहऱ्याचा मेकअप जर केला तर महिनाभर पार्लरला जायची गरज नाही. नॅचरल मेकअप तयार होतो यानी. बरं. त्याच्यानंतर ही पिवळी हळद आहे पुढची. ही घरी खाण्यासाठी. ओल्या हळदीमध्ये 6.8% कुरकुमीन आहे आणि पावडरमध्ये 4%, 3.8%, 3.2%च कुरकुमीन असतं. ओलीच हळद आल्यासारखी खिसून भाजीत वापरली जाते. सुंदर भाजी होते. तिला कलरही पिवळा येतो म्हणून ही हळद घरोघरी विकतो. ही 50 रुपये पाव. म्हणजे 200 रुपये किलोनी ओली हळद विकतोय. आणि ही हळद एकदा लावलेली याला 15 वर्ष झाले. 40 वर्ष हळद चालेल. लोक दरवर्षी हळद लावतात. हळद काढल्यानंतर एक कोंब तसाच ठेवतो. त्याला माती लावतो आणि ड्रिपनी पाणी परत सुरू करतो. त्याला इतकी सुंदर हळद परत 6-7 महिन्यात लागते. ती काढायची, परत कंद ठेवायचा, परत चालू राहते. वर्षानुवर्ष ती हळद चालेल. 40 वर्ष. पुन्हा पुन्हा ती लागवड करायची गरज नाही पुन्हा. म्हणजे त्याचा खर्च वाचतो. हो. आणि ही काळी हळद आहे. ही हम्म. सध्या कॅन्सरसाठी खूप मोठं औषध म्हणून औषधात चालते. आणि अच्छा. ही 250 रुपये पाव म्हणजे 1000 रुपये किलोनी हळद विकतोय. याची विक्री फार मोठ्या प्रमाणावर नाहीये. मला किती लागते तर 1 किलो रोज विकली जाते. माझ्याकडे मी तेवढीच लागवड केलेली. लोक एकदम 10 एकर लावतील, मग याचे भाव पण कमी होतील. रिक्वायरमेंट म्हणजे डिमांड आणि सप्लाय हे गणित पण याच्यामध्ये साधता आलं पाहिजे. ते हे साधता आलं पाहिजे. साधता बरोबर. आलं पाहिजे. हे कोणीतरी सांगितलं म्हणून मी लागवड केली. म्हणजे मला ऑर्डर मिळाली मग मी लागवड केली आणि द्यायला म्हणजे सुरू. डिमांड आहे म्हणून बस म्हणजे मार्केटचा अभ्यास करून तुम्ही करता. सगळ्यात महत्वाचं शेतीमध्ये मार्केटचा म्हणजे अभ्यास. डोकं आणि कष्ट याचा मेळ आहे हा. हो. आणि थोडंसं तुम्ही सारखं सांगत असता तुमच्या चॅनल मार्फत की शेतकऱ्याने व्यावसायिक झालं पाहिजे. फार महत्वाचा शब्द आहे हा. जोपर्यंत शेतकरी व्यावसायिक होत नाही तोपर्यंत ह्या गरिबी दरिद्री अशीच चालत राहणार आहे आणि कुणी शेतीकडे वळणार नाही. आणि मग शेतीकडे नाही वळलं तर जमिनी पडून राहतील. आणि जमिनी जर पडल्या तर 12-15 कोटी लोकांना खायला मिळणार. ही फार मोठी समस्या पुढे भेडसावणार आहे. म्हणून मी योजना देताना पण सरकारला 4 वेळा सांगतो की तुम्ही योजना देता कुठल्या तरी एका वर्गाला, त्या योजनेमुळे ती कामच करत नाही आणि मग शेती पडू नये. मी एकटा किती काम करणार? मी 1 एकर करणार. बाकीची माझी 9 एकर पडू नये ती तुम्ही करा. माणसं जरी दिली मग ग्रामपंचायत लेवलला मध्ये मुंडे साहेब आले होते आणि कृषीरत्न पुरस्कार मला त्यांच्या हस्ते मिळाला. आणि त्यांना मी सांगितलं की साहेब तुम्ही हे सगळं द्यायला काहीच हरकत नाही. पण मोकळ्या लोकांना देऊ नका. जे लोक काम करतात त्यांनाच फुकट काही पण द्या. मग शेतकऱ्याला ग्रामपंचायतीने जागा भरायच्या की आमच्याकडे नोकऱ्या शिल्लक आहेत. मग येथील माणसं त्यांनी शेतकऱ्याच्या शेतावर पाठवायची. त्यांचा 300 रुपये रोज असेल तो आम्ही देऊ महिन्याचा पगार.
काही 10,000 रुपये, आणि त्याचबरोबर एक चिठ्ठी लिहून देऊन मग तुम्ही रेशन फुकट द्या त्याला. जो काम करतो त्याला, जो काम करणार नाही त्याला रेशन देऊ नका आणि काय नका. बरीच लोक आपल्या देशात फुकट खातात एक जाग्यावर आहे. हे चुकीचं आहे सगळं. आम्ही रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही आम्हाला आमच्या घामाचे दाम पण देत नाही, आणि एका बाजूला दुसऱ्या वर्गाला रोज दारू पिऊन बसतात, त्यांना फुकट देताय. या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणजे तुम्ही म्हणता आपला लोकप्रतिनिधी जर निवडून द्यायचा आहे त्यांनी हे पण सभागृहामध्ये धोरणं ठरवतात, करेक्ट. याच्यावर काम याच्यावर करायचं. हे ग्राउंडचं काम आहे, पण 100% त्या आमदाराला आयुष्यभर आमदार ठेवल किंवा मुख्यमंत्री करेल इतकी ताकद राहणार आहे त्या सगळ्या सिस्टममध्ये. आणि शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आपण सगळेजण आता या मराठा आंदोलनामध्ये किंवा यांच्यामधून ताकदी बघतो की किती लोक आहेत. त्याच्यामुळे यांच्यासाठी काम करणं लोकप्रतिनिधीचं, आमदारांचं कामच आहे. त्यामुळे तुम्ही जे हे काढलंय ना, अख्खा महाराष्ट्र उमदळून काढणार तुम्ही. आणि मला नक्की अपेक्षा आहे यातून खूप शेतकरी पण चांगले तयार होतील आणि खूप आमदार पण आम्हाला शेतकऱ्यांना मदत करायला तयार होईल. आम्ही त्यांना विषमुक्त खायला घालू, त्यांचं आयुष्य पण वाढू, कारण त्यांना लोकांसाठी, समाजासाठी चांगलं काम करण्याची बुद्धी हे ऑर्गॅनिक अन्न देईल. असं काम नक्की आम्हाला करता येईल. त्यांचं भरण पोषण आपल्यालाच करायचं हो आहे. आपण दुसरे काही तुम्ही जे लागवड केलेली आहे, हो हो एक स्ट्रॉबेरीचा तुम्ही उल्लेख केला, हो. अजून काय काय तुम्ही लावलेलं आता आहे? ही तर हळदच आहे. बर. ही हळद 500 रुपयाला कुंडी विकतो आम्ही. घरात जे शहरातली लोक आहेत बाल्कनी टेरेसवर या कुंड्या ठेवतात. हम्म. 1 किलो हळद यांना दरवर्षी मिळते, आणि त्या 1 किलो हळदीपासून ती लोक त्याचं लोणचं करतात, घरात खातात. घरातले सगळे आजार घालवायचं काम ती हळद करते. हळद ही हिचं कुरकुमीन खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही म्हणजे ही कुंडीमध्ये पण लावताय? कुंडीमध्ये पण लावता येते. म्हणजे आता मी शहराच्या जवळ आहे ना, त्याच्यामुळे हो. मला ह्या सगळ्या कल्पना, आणि यातूनही चांगले पैसे कमवतो. आता मी शहराच्या जवळ आहे, त्या पद्धतीने मी शेती केली पाहिजे. मी गावात आहे, त्याने त्या पद्धतीने केली पाहिजे. माझी शेती गावातल्या लोकांनी करायची नाही गरज. ह्याच्यात थोडेसे बदल करायचे त्यांनी, गावाला काय लागतंय ते. आता काय, शेती शेतीच असते. फक्त बरोबर. पिकं कोणती घ्यायची तर त्या भागात विकली जाणारी, त्या भागात खपली जाणारी पिकं आपल्याला घेता आली पाहिजे. अशा सगळ्या सिस्टमचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी आपल्याला काम करावं लागेल ह्या सगळ्या सिस्टम बरोबर. आणि मग आम्ही धोरणं सांगू आमच्या लोकप्रतिनिधीला, आमदारांना, की साहेब असं असं जर आपल्या भागात केलं तर खूप चांगले पैसे आपल्याला मिळतील. फक्त त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं लक्ष शिक्षण संस्था, दवाखाने, बाकीच्या मोठमोठे व्यापारी, बिल्डर, योजनांमध्ये कुठं हा पैसे मिळतील? हा त्याच्यावर खूप लक्ष असतं. पण शेतकऱ्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ती सगळे आमदार पण स्वतः शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. पण काय होतंय माहितीये का, म्हणजे आता तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या, तर याच्यामध्ये आता आपण शेतकरी वर्गाबद्दल बोलतोय, म्हणजे असे अनेक घटक आहेत. हो हो म्हणजे आम्ही ह्या वेगवेगळ्या घटकांच्या सोबत ही मालिकाच करतोय. हो हो म्हणजे आम्ही झोपडपट्टीचा विषय घेतला, हो, आम्ही हो. आज शेतीविषयी बोलू, उद्या शिक्षणाविषयी बोलणार आहे. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हो जी जनता आहे हो त्यांचा प्रेशर क्रिएट होत नाही. ते पैसे घेऊन मतदान दिलं तर 5 वर्ष तो संबंधित उमेदवार जो आहे, हो आमदार जो आहे, हो तो कसा लक्ष देईल? अगदी अगदी हा फार महत्वाचा. आता आम्ही तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी, सगळे लोकप्रतिनिधी, आमदार असू द्या, कुणी असू द्या, आम्ही अभिनव फार्मर्स क्लबने जर प्रश्न मांडला तर कुणी आम्हाला मदत करायला तयार होतं. त्याचं एक कारण आहे, आमचं खूप मोठं मतदान आहे या सगळ्यांसाठी. पण आम्ही कुणाचे पैसे घेत नाही, आम्ही कोणाचं दारू पित नाही, आम्ही कोणाचं मटण खात नाही. आम्ही आमच्याच शेतावर काम करून इलेक्शनच्या टाइमला जो आम्हाला माणूस आवडतो 100% त्याला सगळं मतदान करतो. आम्हाला कुठली अपेक्षा नसती. आम्हाला अपेक्षा असते की 5 वर्ष जी अडचणी येतील ना, ते मात करण्यावर यांनी आम्हाला मदत करावी बस. त्याच्यामुळं आम्हाला कुणीही मदत करतं. जी लोक त्यांचे पैसे घेतात त्यांना मदत नाही करणार, ती आपोआपच नॅचरल आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण त्याचं लय खाल्लं, लय हे केलं. हे सगळ्यात चुकीचं आहे. म्हणून तर यांना पैसे लागतात. मग योजनांमधले बऱ्यापैकी पैसे तिकडच जातात, कारण परत ते खर्च करायचेत ना. ते तरी कुठून खर्च करणार आहे? अर्थात लोकप्रतिनिधी म्हणजे कोण? तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहे, पण आपण त्यांना जबाबदारी दिलेली. फक्त आपल्यातलेच आहे. आपल्यातलेच आहेत. फक्त जबाबदारी घेताना काही एकदमच फार मोठं एका वर्षात 2 वर्षात व्हायच्या जबाबदाऱ्या घेतात. काही आमदार, आपण जर तुम्ही मी पाहिलं, विचार केला या एवढ्या 75 वर्षात, तर आयुष्यभर साध्याच घरात राहत आहेत. साधंच सगळं आहे, पण त्यांनी करोडो रुपयाचा निधी गोरगरिबांसाठी वाटला, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मदत केली, आणि अख्खं आयुष्य पण त्याच्यासाठी घालणारी पण लोक आहेत. मग त्यांचा आदर्श घेऊन पुढच्या लोकप्रतिनिधींनी वागावं. 100% लोक त्यांना निवडून देतील, आणि नाही निवडून दिलं तरी तुम्ही लोकांच्या मनातले आमदार असणार, हे पण नक्की आहे. नाही, आमदारांनी श्रीमंत होण्यावर कोणाला आक्षेप नाही, फक्त त्यांनीच श्रीमंत होण्यावर आक्षेप आहे. बरोबर. जनताही श्रीमंत आहे. आम्हालाही तेच म्हणायचंय, जनतेलाही श्रीमंत करा. जनता श्रीमंत झाल्यावर आमदार आपोआप श्रीमंत असणार आहे. मग ते धोरणं पण अशीच आणली पाहिजे की माझ्यासोबत लाखो कोटी लोकांची पोटं भरतील, असेच योजना आणल्या पाहिजे. आता मा- हे काय हे पालक आहे. आता आम्ही पालक लावतो, तुम्ही जर इकडे पाहिलं तर ही पालक आहे. ही पालक अशी खोडून विकतो, त्याच्यामुळं 8 ते 10 खोडण्या करतो आणि 4 महिने पालक चालती. आता ही तुम्ही खाऊनही बघू शकता डायरेक्ट. म्हणजे इतकी सुंदर पालक आहे की डायरेक्ट क्रेप्सची, म्हणजे सलाडला खाऊ शकता. हे ऑर्गॅनिक असल्यामुळं आपल्याला डायरेक्ट खाता येतो आणि खूप चविष्ट आहे.
सलाडमध्ये चॉपिंग करून खाता येतं. अशा सगळ्या भाज्या मी शहराच्या जवळ आहे. IT चा क्राऊड आहे आमच्याकडं. आमच्याकडे ग्राहक भरपूर आहे. ग्राहक हा प्रॉब्लेम नाही. पण पण त्या ग्राहकाला काय लागतं तेच पिकवतो. त्याच्यामुळं गेली 25 वर्ष इतकं सुंदर छान पद्धतीने कुटुंब जगवतोय. आमच्याकडे खूप पैसे नाहीयेत, पण आनंद खूप आहे. लोकांकडे पैसे आहे पण आनंद नाही आणि मग मेल्यावर पैसे वरती नाही नेता येत. आनंद बाकी वरती घेऊन जाता येतो, वाटता येतो. त्यामुळे माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना पण विनंती आहे, भावांनो आपण खूप कष्ट करतो. या चॅनल मार्फत मी सांगतो, हा चॅनल पण एका शेतकऱ्याचा आहे. त्याच्यामुळे मला शेतकऱ्यांना आव्हान करायचंय तुमच्या मार्फत. कारण तुमच्याही आपली अनेक दिवसाची दोस्ती आहे. त्या दोस्तीत तुम्ही आणि मी हेच विचार नेहमी मांडत असतो. सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, कुणाचंही फुकट आपल्याला नको. फुकट द्यायचंही नाही आणि घ्यायचंही नाही. आपण कष्ट करून जे पिकू, आपल्या लोकप्रतिनिधींना सांगायचं की तुमच्या ओळखीचे 25-26 ग्राहक मला द्या. मी दादा इतकं सुंदर देतो की त्यांचा आजारावरचा खर्च मी कमी करीन. त्यांचा औषध गोळ्यांवरचा खर्च कमी करून त्यांना विषमुक्त चांगलं न्यूट्रिशन असलेलं अन्न मी पुरवायचं काम करेन. असं जर झालं तर सगळे लोकप्रतिनिधी पण मदत करतील आनंदात. कारण त्यांना पण गरज आहे चांगल्या अन्नाची, चांगल्या बरोबर. लोकांसाठी. मला अजून काय तुमचे हे सगळ्या कामाचे जे इतर घटक आहेत हो. ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. आपण जरा तिकडे हायड्रोपोनिक जाऊया. चारा हे तुमच्या देशी गायांचा हे गोठा गोठा आहे. आहे. हो. आणि तुम्ही मगाशी याचा उल्लेख केला की देशी गाया त्यांचं शेणखत गोमूत्र आहे. तयार करून गोमूत्र आणि गांडूळ खत हो. त्याच्यातून तयार करून तुम्ही हे सगळं तुमच्या या शेतीसाठी. शेतीच्या उत्पादनासाठी तुम्ही वापरताय. हो. काय नेमकं याचं स्वरूप आहे? आता सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही सगळेजण आता विषमुक्त अन्न खायचं म्हणतात. म्हणजे कुठल्याही अन्नामध्ये केमिकलचे अंश नसले पाहिजे. म्हणून मोठ्या प्रमाणावरती आपण अन्न तयार करतोय. तर अन्न तयार करायला पहिला देशी गाय पाहिजे. म्हणून गाईचा गोठा करून प्रत्येक शेतकऱ्यांनी 2 गायी ठेवायच्या. रात्रभर गायी गोठ्यात आणि दिवसभर इकडे बाहेर. मग बाहेर गायी इथंच फिरणार, ह्याच्यात शेण टाकणार, ह्याच्यात गोमूत्र देणार, झाडाचा पालापाचोळा ह्याच्यात पडणार. ह्याच्यापासून हे जे कंपोस्ट तयार होतंय, अवघ्या 8 दिवसात तयार होते. जगातलं सगळ्यात सुंदर NPK नत्रस्फुरत पारास असलेलं खत तयार झालं. हे खत बेसल डोस म्हणून शेतीला वापरतो. आणि याच्यानंतर गाईचं 20 किलो शेणापासून तो बायोगॅस आहे. बरं. हा हा, तिथं इथं. आपल्याला जाऊ. हा. हे सगळं माऊली खत आहे. हो 100% खत आहे. 8-8 खत- दिवसात खत- तयार होतं. खत दाखवा जरा. ट्रॉलीत भरायचं आणि शेतात दाखवू काय 1 मिनिट. पूर्ण शेणखत आणि आता हे रात्री पाऊस झालाय म्हणून ओलंय. हम्म, हम्म. 2च दिवसात सुकले. त्याच्यात झाडाचा पालापाचोळा आहे, गाईचं शेण आहे, गोमूत्र आहे आणि गायी याच्यावर फिरतात आणि मग ते तोडवलं जातं. त्याची पावडर तयार होते. बरं. जसं ही पावडर तयार झाली इथं बघा. गायींचं तोडून तोडून ही सगळी पावडर तयार आहे. हे बेसल डोस साठी वापरायला लागणार बरं. खत आहे. आणि इथं हा काय बायोगॅस? हा बायोगॅस आहे. गोमूत्र. गोमूत्र म्हणजे नत्र. 1 युरियाची बॅग म्हणजे 1 लिटर गोमूत्र. बर. म्हणजे त्याच्यामध्ये 45% नत्र आहे ना, 1 लिटर मध्ये 45% नत्र आहे. वा. म्हणजे गोमूत्राचे पण खूप फायदे आहे. पण अर्थात आता हा बायोगॅसचं युनिट आहे, हे बायोगॅस आहे. याच्यामध्ये 20 किलो शेण टाकतो रोज आणि 20 लिटर पाणी टाकून घरामध्ये 2 सिलेंडर महिन्याला मिळतात. 8-10 लोकांचा सहज स्वयंपाक होतो, सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा. सिलेंडरची टाकी नाही आणत? अजिबात आणत नाही. गेलं 20 वर्ष झालं त्याच्यावरती खूप छान पद्धतीने घरातले चूल पेटते आणि मॉडर्न चूल आहे. आता बरीच लोक त्या LPG गॅसवरती भाकरी भाजतात. म्हणजे त्याने 1000 रुपयाची टाकी झाल्यात तुम्हाला काही तोटा नाही झाला? काही तोटा नाही. म्हणजे म्हणजे नुकसान काय? नुकसान नाही, अडचण पण आली? काहीच नाही अडचण. एकदम याला मेंटेनन्स नाही, काय नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इकडे त्याच्यापासून आता ह्याची वाफ म्हणजे बायोगॅस आहे. बरोबर. आणि याचं जे वेस्टेज येतं बाहेर ते म्हणजे 5 एकराला लागणारं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर, जे खूप महाग रेटने विकत घेतोय. महाग रेटने विकत घेतोय हे आपण. ह्याचं काय म्हणले तुम्ही? आता हे शेणाचं वेस्टेज आहे. शेण आणि पाणी तिकडे जे टाकतो आपण, त्याची वाफ म्हणजे गॅस. घरातलं गॅसचं काम झालं, हे वेस्टेज बाहेर पडतं. ही स्लरी आहे. मग याला पण आम्ही फिल्टर केलाय. ही स्लरी गाळून शेतीला देतो, त्याच्यामुळे डायरेक्ट ड्रिपने सोडता येते, कुणाची गरज नाहीये. ही तर रॉ आहे, पण हे बघा, हे डायरेक्ट थेट ड्रिपने सोडते. आता स्मेल पण बघा तुम्ही, याला काही स्मेल पण नाहीये. यानेच घरातलं किचन पण साफ करतो, बाथरूम पण साफ करतो, हॉलला पण पुसून घेतो. त्यामुळे कुठलं बाहेरून ते हार्पिक विरपिक सारखे केमिकल आणायची गरज नाही. सगळं याने काम खर्च पुन्हा वाचला. आणि तुम्हाला नॅचरल जीवन जगायचे ना, नॅचरल ऑर्गॅनिक जीवन जगायचे. खूप लोक आपल्याशी जोडली जातात मग चांगली. त्याच्यामुळे हा 3 ते 4 लाख रुपयाचा रासायनिक खतांवरचा 5 एकराचा खर्च कमी होतो.
24,000 रुपये सिलेंडर मधून वाचतात. म्हणजे गाईच्या शेणापासून जो बायोगॅस बनवतोय, जर 3-4 लाख रुपये तो वर्षाला वाचवत असेल, तर हे वाचलेले 4 लाख प्रॉफिट नाही का? प्रॉफिट नाही ना शेतीत. वाचवलेले 4 लाख प्रॉफिट आहे. दुसरं प्रॉफिट होऊ नये तर नाही हो. होतच प्रॉफिट, पण ते वेगळंच आहे परत. कारण आपण काय हा कोणाला म्हणजे फुकट देत नाही. आता त्याच्या पुढचं पण हे की तुम्ही ह्या ज्या देशी गायी आहेत हो, तुमच्या, हो. ह्याचं तुम्ही दूध विकता, त्याचं तूप त्याचं विकतो, तूप पनीर विकतो, पनीर बनवून विकता. आम्रखंड, श्रीखंड, दही, हा. लस्सी. तर याचं काय म्हणजे हे सुद्धा वेगळं उत्पादनाची हे खूप मोठं उत्पन्नाची साधनच आहे. हो. आता जे खत आहे, शेण आहे, गोवरे आहे, गोमूत्र आहे, त्याच्या पैशावरती गाईचं चालतं आणि गाईच्या दुधाचे पैसे जे हे प्रॉफिट आहे. आता एक गाई 10 लिटर दूध देते. आज 100 रुपयाचा भाव आहे दुधाला. मग 1000 रुपयाचं तर दूध झालं. 10 लिटर दूध दिवसभरात देते. मग 1000 रुपये जर एक गाय कमवून देणार तर 30,000 रुपये गाईचं प्रॉफिट आहे. काय लागते तुम्हाला जगायला? म्हणजे गाईच्या गोठ्यावर पण जर तुमच्याकडे ग्राहक असेल, शेण, गोमूत्र, गवऱ्या विकायची ताकद असेल. आता पुणे आणि मुंबईला जेवढे भटजी लोक आहेत, पूजा भांडार, त्या सगळ्या लोकांना आम्ही गोमूत्र आणि गवऱ्या पुरवतो. त्यातून जे पैसे येतात त्याच्यावरती बायकोचा सगळा घरातला किचनचा खर्च भागतो. काय आहे म्हणजे शेतीमध्ये? शेतीमधलं असलं विदारक चित्र शेतीत दाखवलं की शेती परवडत नाही आणि ते असं नाही, म्हणून तरुण पिढी शेतीत येईना. पण इतकं सुंदर सगळ्या गोष्टीचं तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करून जर 2-2 रुपये मिळवलं तर तुम्हाला काय लागतं? 10 रुपये व्हायला काय लागतं? मगाशी तुम्ही फार सुंदरपणे बोललात की बापाने जर प्रॉफिटची शेती केली आणि बाप जर कारमध्ये हिंडला शेती करून, हो, तर मुलं आपोआप येते. आपोआप हे येते. वाक्य हो फार हो, महत्त्वाचं. बरोबर आहे. बापच शेती करतोय आणि रोज कुणाच्या तरी पुढाऱ्यांबरोबर, कुणाच्या तरी नको त्या लोकांबरोबर फिरतोय आणि घरी रोज तोटा आणि घरी आरडाओरड हे केलं आणि लई शेतीत काम करायचं, असं नाही तर चालणार. पोरं शेतीत राहणार नाही येणारच नाही. कशी राहते? कसे राहतील? बरोबर आहे. आपण अजून तुमच्या काही पलीकडं तुम्ही असे ऑर्गॅनिक काही रोपं लावलेली आहेत, हो हो म्हणजे ग्राहक आपल्याकडे येतो, हो तर ग्राहक येत असताना त्याला काय काय आपण देऊ शकतो? कारण आपल्याकडे शेती आहे, हो, पिकवण्याचं साधन आहे. बरोबर. तर ते काय आपण 1-2 मिनिटांमध्ये ते एक समजून घेऊया. हो हो हे एक झाड तुम्ही लावले, म्हणजे इथं बरीचशी तुम्ही झाडं लावलेली आहेत हो. की ती काही म्हणजे आयुर्वेदिक आहेत. म्हणजे आयुर्वेदिक झाड त्याचं एक आहे. महत्व आहे. हो, म्हणजे जो आणि येणारा ग्राहक आहे हो, त्याला हे महत्व पटवून दिलं की हे सुद्धा उत्पन्नाचं एक वेगळं साधन वेगळं आहे, असं साधन. तुम्ही अगदी सांगितलं. बरोबर. काय काय तर लावलेलं हे आहे ते सांगा. ओव्याचं झाड आहे आणि हा ओवा जो आहे ना, हा पोटदुखीवर काम करतो. पोट साफ होणे, पोटदुखीवरती याचं एक पान उकळायचं, काढा प्यायचा, 10-15 मिनिटात पोट साफ व्हायचं काम होतं आणि 5 रुपयाला ह्याचं एक पान विकतो. हे मला ग्राहकांनी सांगितलं ओव्याचं झाड नाही का? मग मी ओव्याचं झाड लावलं आणि त्यांना सांगितलं कोण घेणार? आम्हीच घेऊ म्हणे. 7-8 लोक तर आम्ही आहेत. त्या 7-8ची 70-80 झाली आपोआप, त्यांनी माउथ पब्लिसिटीने. त्यामुळं झाडाला आता 20 वर्ष झाले, आपोआप फुटत राहते आणि एक 2-2, 4-4, 5-5 पानं बॅगमध्ये टाकायची, सील करायची आणि द्यायची लोकांना. म्हणजे त्याचंही पॅकिंग करून त्याचंही द्यायचं. पॅकिंग करून देतो. म्हणजे त्याचे तुम्हाला 10 रुपये 20 रुपये वेगळे. हो, वेगळे मिळतात. इथं पुदिना आहे. 10 वर्षापूर्वी पुदिना लावलाय. हा पण छाटतो, बॅगमध्ये टाकायचा, 20 रुपयाला द्यायचा 100 ग्राम पुदिना. लोक घ्यायला तयार आहेत आवडीने. अजिबात केमिकल नाही, फक्त गाईची स्लरी सोडतो बायोगॅसची आणि कडुलिंबाच्या पाल्याचा स्प्रे. त्याच्यावर चाललंय. आता 25 वर्ष झाले या सगळ्या सिस्टम अतिशय छान पद्धतीने चालू आहे. लोकांना वाटतं अशी कुठं शेती होती का, तशी कुठं शेती होती का? मग लोक आता जी शेती करतात ऊसाची, मोठ्या बागांची, त्यांची काय अवस्था आहे बघा ना तुम्ही. कर्जबाजारीची ती शेती चालते. कर्जबाजारी होणारी शेती चालते आणि अजिबात कर्ज न होणारी शेती का चालत नाही? कारमध्ये फिरणारी शेती का चालत नाही? मुलांना चांगलं शिक्षण देऊन शेतीत आणणारी शेती का चालत नाही? मुलींना कृषी पदवीधर करून शेतकरीत नवरा करून देणारी शेती का चालत नाही? बरोबर. प्रश्न आहेत, तुम्ही फार मोठे प्रश्न हो, उपस्थित म्हणजे करताय या समाजात. गोष्टींवर फोकस होणं गरजेचं आहे. लोकांना समजलेलंच नाही नक्की काय आहे. आता आपण इकडे पाहू शेजारी पानफुटी नावाची एक वनस्पती आहे. हो. तिथं आतमध्ये आतमध्ये हा ती त्याचं- पानफुटी. त्याचं महत्व हा, काय? तर ते स्टोनचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना मुतखड्याचा येतो. त्याची 2 पानं अनुष्यापोटी खायची आणि 2 ग्लास पाणी प्यायचं, चांगली चावायची रवंत करून आणि चावल्यानंतर पाणी प्यायचं, खडा क्रश होऊन लघवी वाटा बाहेर पडतो. असे अनेक लोक आमच्याकडे येत असतात त्याच्यासाठी. जेवण केल्यानंतर एक पान आहे तुम्ही इथं. हो, इथं विड्याचं पान आम्ही लावले, बरीच आहे. आणि हे विड्याचं पान जेवण केलं की हे एक पान घ्यायचं आणि तोंडात टाकायचं. याला काचची गरज नाही, चुन्याची गरज नाही, डायरेक्ट पान टाकायचं. 100% एक राऊंड मारून हे सगळं जेवण पचलेलं असतं. त्यामुळे लोकांना पोटाचे विकार, लोकांना रात्रभर झोपा येत नाही, जेवण पचलं नाही म्हणून, सकाळी टॉयलेट नीट होत नाही, ह्या सगळ्या समस्यावर निसर्ग आणि नॅचरल पद्धती खूप चांगल्या फायद्याच्या आहे. याच्यासाठी पैसे घालवायची गरज नाही. फार फार सुंदर पद्धतीने तुम्ही मगापासून बोलताय. हे विश्लेषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. माऊलींना माझ्यासोबत थांबायला सांगतो. आपण आता ही चर्चा थांबवतोय, पण याचं कन्क्लुजन एवढंच आहे की शेती
ही आदबट्ट्याचा व्यवसाय नाही. त्याला आपण केलाय. आपण बदल स्वीकारत नाही. ग्राहकांची मागणी काय हे लक्षात न घेता आपण शेती करतो. जर ग्राहकांची मागणी लक्षात घेतली, आपल्या आजूबाजूला लोकांना काय पाहिजे, कारण 150 कोटीचा हा देश आहे आणि प्रत्येकाला 3 टायमाचं जेवण लागणार आहे. त्याच्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लागणारच आहे. आपण पिकवणार आहे. हो. आपण अन्न पिकवणार आहे आणि हे कायम लागणार आहे. कोरोनाचा काळ होता, त्या कोरोनाच्या काळात सुद्धा एकच गोष्ट कायम लागली, कायम डिमांड राहिली, अन्नधान्याची. पण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नव्हतो. आणि ह्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण आमदार कसा असावा याविषयी बोलत असताना कृषी क्षेत्र, ज्याच्यावरती महाराष्ट्रातली 60 ते 65% जनता ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे, व्यवसाय असेल, शेती असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्यासाठी ही शेती हे वरदान कसं ठरू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आपण हिंजवडीच्या शेजारी असलेल्या मान गावामध्ये ज्ञानेश्वर बोडके यांच्या शेतीमध्ये पाहतोय. गेली 25-26 वर्ष हे अभिनव कल्पना त्यांनी राबवली ना. अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना त्यांनी जोडलेलं आहे आणि हा त्यांचा यज्ञ जो आहे प्रयोगशील शेतीचा तो सुरूच आहे. आपणही आपल्या भागामध्ये अशा पद्धतीच्या नवनवीन कल्पना राबवू शकता, परंतु त्या राबवताना जसं माऊलींनी सांगितलं की त्या राबवताना आपल्याला डोकं जागेवर ठेवून आणि कष्टानं त्या राबवायच्या. म्हणजे स्मार्ट वर्क करण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही पूर्वीच्या सारखी शेती केली तर निश्चितपणे ती धोक्याची आणि तोट्याची होऊ शकते. पण जर अभ्यास पूर्ण केली, मार्केटचा अभ्यास करून केली, तर ती निश्चितपणे फायद्याची ठरू शकते. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला आमदार कसा असला पाहिजे या संदर्भातही माऊलींनी अतिशय उद्बोधक पद्धतीनं आणि प्रांजळपणे त्यांनी सांगितलंय की आपली शेतीची धोरणं व्यवस्थितपणे आखण्यासाठी राज्य सरकारमध्ये भूमिका त्या सभागृहामध्ये निभावणारा असा हा आपला आमदार असला पाहिजे. आपण हा दौरा असाच आपण पुढं घेऊन जाणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलणार आहे, आपण सामान्य जनतेशी बोलणार आहे आणि हे विषय समजून घेताना आपला आमदार कसा असला पाहिजे, कसा निवडला पाहिजे याविषयी आवर्जून त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे. त्या लोकांची मतं जाणून घेणार आहे आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जो हा आमदार कसा असावा हा महाराष्ट्र दौरा जो आहे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तो आपला पुढे होत राहणार आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, मान, हिंजवडी. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.